महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन यांच्या अंतर्गत पाहू शकता सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजेच नागरी सेवा पूर्व परीक्षेसाठीची जी जाहिरात आहे 385 जागांसाठीची ही जाहीर करण्यात आली आहे। पाहू शकता विस्तारित जाहिरात महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या अंतर्गत महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 जे ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया आहे ही सुरू होत आहे। पाहू शकता 28 मार्च 2025 पासून ही जाहिरात उपलब्ध झाली आहे। जाहिरात क्रमांक पाहू शकता 160/2023 अनुसार ही जाहिरात आहे। यानुसार पाहू शकता महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत खालील संवर्गातील एकूण 385 पदांचा भरती करता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 रविवार दिनांक 28 सप्टेंबर 2025 रोजी महाराष्ट्रातील एकूण 37 जिल्हा केंद्रांवर घेण्यात येईल। यामध्ये पाहू शकता विविध जे विभाग आहेत आणि संवर्ग वेतन श्रेणी आणि त्यानुसार एकूण पदांची माहिती दर्शवली आहे। यामध्ये सामान्य प्रशासन विभाग राज्य सेवासाठीचा संवर्ग आहे। वेतन श्रेणी पाहू शकता गट अ आणि गट ब संवर्गाच्या वेतन स्तरानुसार असेल। त्यानंतर महसूल आणि वन विभागाच्या जागा आहेत महाराष्ट्र वन सेवा आणि सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा। यामध्ये पाहू शकता एकूण पदे 127 पहिलं सामान्य प्रशासन विभागासाठीचे आहेत। यानंतर महसूल आणि वन विभागासाठी 144 जागा आहेत। त्यानंतर पाहू शकता सार्वजनिक बांधकाम विभागासाठीच्या 114 जागा अशा एकूण टोटल 385 जागांसाठीची ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। पूर्व परीक्षा तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत। यानुसार 28 सप्टेंबर 2025 रोजी पूर्व परीक्षा आयोजित करण्यात आली आहे। आता पाहू शकता ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ही सुरू होत आहे 28 मार्च 2025 पासून। यामध्ये अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख ही 17 एप्रिल 2025 असणार आहे। यामध्ये पाहू शकता ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्यासाठीचा अंतिम दिनांकसुद्धा 17 एप्रिल 2025 असेल। या पद्धतीने विस्तारित माहिती आरक्षणासाठीची पदसंख्या व आरक्षणासंदर्भातल्या सर्वसाधारण तरतुदी याबद्दलची विस्तारित माहिती चेक करू शकता। डिटेलमध्ये कशा पद्धतीने आरक्षणासाठीच्या ज्या तरतुदी आहेत केल्या गेलेल्या आहेत यामध्ये काय बदल आहे तो डिटेलमध्ये चेक केला जाऊ शकतो प्रत्येक आरक्षित प्रवर्गाने आहे। आणि यामध्ये पाहू शकता पुढे पात्रता दर्शवण्यात आली आहे। तर पात्रतेमध्ये महत्त्वाचं काय आहे भारतीय नागरिक आवश्यक आहे। वयोमर्यादा जी आहे पाहू शकता वयोमर्यादा जी आहे नॉर्मली जी वयोमर्यादा 1 जुलै 2025 रोजीची ग्राह्य धरली जाईल। यामध्ये सामान्य वयोमर्यादा 18 ते 38 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे। पाहू शकता यामध्ये वड क्षेत्रपाल गट ब साठी पाहू शकता 21 वर्षापर्यंतची आहे। अराखीव खुल्यासाठीची मागासवर्गीयांसाठी 43 वर्षापर्यंतची आहे। यानंतर पाहू शकता प्रत्येक प्रवर्गनिहाय जे सूट आहे ही सूट जी आहे प्रत्येक प्रवर्गनिहायची चेक केली जाऊ शकते। आता शैक्षणिक अर्हता प्रत्येक पदानिहाय तपासू शकता। यामध्ये पहिलं पद जे आहे राज्यसेवा परीक्षा तर यामध्ये पहिलं जे संवर्ग आहे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट अ या संवर्गासाठी पाहू शकता यामध्ये जी पात्रता दर्शवण्यात आली आहे यानुसार यांत्रिकी किंवा यामध्ये स्वयंचलित ऑटोमोबाईल अभियांत्रिकीमधील किमान 4 वर्षाची पदवी। त्यानंतर पाहू शकता मुख्य परीक्षेचा अर्ज सादर करण्याचा शेवटच्या तारखेला गिअर्स हलकी मोटर वाहने परिवहन वाहने अवजड मालवाहू वाहने व अवजड प्रवासी वाहने यासह मोटारसायकल चालवण्यासाठी प्राधिकृत करणाऱ्या सक्षम प्राधिकरणाने दिलेले वाहन चालवण्याचे वैध लायसन्स असणे आवश्यक आहे। याचबरोबर मुख्य परीक्षेचा अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेला अवजड मालवाहू वाहने किंवा सद्यस्थिती अवजड प्रवासी वाहने अथवा अवजड मालवाहू वाहने किंवा अवजड प्रवासी वाहने हे दोन्ही वाहने चालवण्याचे वैध लायसन्स धारण करीत नसेल तर परिवीक्षा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी असे वाहन चालवण्याचे लायसन्स प्राप्त करणे अनिवार्य असेल, अन्यथा सेवा समाप्त करण्यास पात्र असेल। यानंतर पाहू शकता कोणताही खंड न पडता वाहन चालवण्याच्या लायसन्सचे वेळोवेळी नूतनीकरण करणे सुद्धा आवश्यक आहे। हा संवर्ग आहे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट अ संवर्गासाठी। यानंतर पाहू शकता महाराष्ट्र वन
सेवासाठी जे वन क्षेत्रपाल गट ब संवर्ग आहे याची शैक्षणिक पात्रता तपासू शकता. 1, 2, 3, 4 अशा 5 पाहू शकता 6 शैक्षणिक पात्रता आहेत. डिटेलमध्ये तपासू शकता तुम्ही. डिटेलमध्ये जाहिरात जी आहे टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे. PDF लिंक चेक केली जाऊ शकते. पुढचं जे पद आहे महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा, यामध्ये पाहू शकता शैक्षणिक पात्रता विस्तारित पद्धतीने चेक केली जाऊ शकते. काय शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे आणि त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. यानंतर शारीरिक पात्रता जी आहे ती सुद्धा महत्त्वाची आहे. सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट अ या संवर्गासाठीची पुरुष उमेदवारांकरता जी पात्रता आहे, त्याचबरोबर महिला उमेदवारांकरतासाठीची जी पात्रता आहे ती सुद्धा तपासू शकता. यानंतर पाहू शकता उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट ब संवर्गाची जी वेतन श्रेणी आहे यामध्ये जी शैक्षणिक शारीरिक पात्रता आहे ती सुद्धा देण्यात आली आहे. महाराष्ट्र वन सेवामध्ये वन क्षेत्रपाल गट ब संवर्गाची विस्तारित जी पात्रता आहे पुरुष उमेदवारांकरता आणि महिला उमेदवारांकरता पाहू शकता. अनुसूचित जमाती व्यतिरिक्त अन्य उमेदवार उंची पाहू शकता 163 सेंटीमीटर अणवाणी, महिला उमेदवारांकरता 150 सेंटीमीटर अणवाणी कमीत कमी असणं आवश्यक आहे. या पद्धतीने दृष्टी त्याचबरोबर इतर जी शारीरिक पात्रता आहे याची विस्तारित माहिती तपासली जाऊ शकते. आणि यानंतर निवड प्रक्रिया जी आहे याची MPSCची जी साधारण निवड प्रक्रिया आहे त्या पद्धतीने ही पूर्ण प्रक्रिया पार पाडली जाईल. परीक्षेच्या टप्प्यामध्ये पाहू शकता पहिली परीक्षा जी आहे राज्यसेवा पूर्व परीक्षा होईल, संयुक्त पूर्व परीक्षा आणि स्वतंत्र मुख्य परीक्षा त्यानंतर असेल. यामध्ये 2 टप्पे असणार. संयुक्त पूर्व परीक्षेचे एकूण गुण 400 असतील. मुख्य परीक्षेचे गुण पाहू शकता एकूण आणि मुलाखतीचे गुण या पद्धतीने दर्शवण्यात आलेले आहेत, ते सुद्धा तपासले जाऊ शकतात. तर अशा पद्धतीने पूर्ण डिटेलमध्ये विस्तारित जाहिरात चेक केली जाऊ शकते आणि त्या पद्धतीने अधिकृत जे संकेतस्थळ आहे याद्वारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठीचे लिंक जे आहे उपलब्ध होत आहे. यानुसार अर्ज केला जाऊ शकतो. अर्ज करण्यासाठीची लिंक पाहू शकता 28 मार्च 2025 पासून उपलब्ध होत आहे आणि त्यानुसार ऑनलाईन पद्धतीने या भरती प्रक्रियेसाठी अर्ज केला जाऊ शकतो. या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.